श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजना ई-KYC योजना परत सुरू, ही अंतिम तारीख असणार. खुद्द महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली माहिती. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाडक्या बहिणींच्या अपडेटसाठी, सर्व अपडेटसाठी, त्याचप्रमाणे आपल्याला जूनचा हप्ता मिळालेला आहे, जुलैचा कधी मिळणार आहे याची देखील माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर लाडक्या बहिणींनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघूयात सविस्तर माहिती. तर बघा, लाईक करत चला. लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुश खबर आलेली आहे. भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणींची जी ई-KYC होती, त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे जे रखडले होते ते आता सुरू झालेले आहे. नेमकी प्रोसेस काय आहे, मोठी अपडेट आपण बघणार आहोत. तर लाईक करत चला. या गोष्टीसाठी, लाईक करणाऱ्या महिलांसाठी भरपूर मोठी आनंदाची बातमी आहे. महिला बाल विकास मंत्री ज्या आहेत आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. आणि लाडक्या बहिणींच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब नक्की करा. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना ई-KYC करण्यासाठी पुन्हा एकदा आता संधी मिळालेली आहे. आणि या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे, कारण ई-KYC जर तुम्ही केली नाही तर तुमचा हप्ता परत बंद होऊ शकतो. आणि ज्या महिलांचे ई-KYC नव्हती झाली प्रॉपरली, त्यामुळे त्यांचे हप्ते रखडले होते, त्यांना देखील ते हप्ते मिळणार आहेत. या निर्णयाचा आता लाखो लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे. नेमकी काय योजना आहे, कशा प्रकारे ई-KYC करायचे आहे, जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. आणि जो लाईक करेल त्याच्या घरी सुख समृद्धी शांती नक्की राहील, त्याच्या आईवडिलांना उद्दंड आयुष्य लाभेल. फटाफट लाईक करा. तर बघा, लाडकी बहीण योजना राज्य सरकारची खूपच चर्चेत असलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात. दरम्यान आता या योजनेबाबत एक सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. महिला बाल विकास मंत्री ज्या आहेत आपल्या आदिती तटकरे यांनी याबाबत एक मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींना आता लाखो लाडक्या बहिणींना याचा फायदा मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आता ई-KYC जी प्रक्रिया होती ती परत सुरू करण्यात आलेली आहे. ई-KYCमुळे भरपूर जवळपास 40-50 लाख महिलांचे पैसे अडकले होते आणि याचा फायदा आता त्यांना होणार आहे. त्यामुळे ई-KYC ही जी रखडलेली प्रक्रिया होती, याच्यामध्ये आधार कार्डचे नाव वेगळे होते, काही महिलांचे लग्न झालेले नाव होते, काही महिलांचे लग्नाच्या आधीचे नाव होते. त्याच्यामुळे ई-KYC त्यांची गडबड झाली आणि त्यामुळे त्यांचे पैसे अडकलेले आहेत. जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं असेल तर तुम्हाला आता परत एकदा ई-KYC करण्याची संधी आहे. तर ई-KYC आता तुम्हाला करता येणार आहे पुढील 6 महिन्यांच्या कालावधीत. जवळपास 6 महिन्यांचा कालावधी आहे आणि या कालावधीत तुम्ही ई-KYC करू शकता. लवकरात लवकर ई-KYC करा. आणि ई-KYC केल्यानंतर लगेच तुम्ही बँकेत जा. बँकेत गेल्यानंतर DBT ऑप्शन जे असतं ते इनेबल करा. DBT ऑप्शन काय असतं तर हे गव्हर्नमेंटच्या ज्या पण स्कीम असतात त्यासाठी असतं. हे जर तुम्ही इनेबल केलं तर तुमचे जे पण गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात त्याचे पैसे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते. भरपूर महिलांचे प्रश्न येतात की सर आम्ही ई-KYC केली आहे, आम्हाला पैसे मिळत नाहीत. तर तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही DBT ऑप्शन इनेबल करावे लागेल. ही ई-KYC कशी करायची याची माहिती देखील आपल्याला बघता येईल. तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. तिथे ई-KYC नावाचा ऑप्शन आलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. एकदम सोपी प्रक्रिया आहे, जी आपण पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत की ई-KYC नेमकी कशी करायची आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओसाठी नक्की एक लाईक होऊ द्या. सध्या ई-KYC संपूर्ण प्रक्रिया अद्याप समोर आलेली नाही, परंतु लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर ई-KYC कशी करायची याची माहिती दिली जाऊ शकते. यामुळे या संकेतस्थळावर लक्ष द्यावे असे आवाहन केले जात आहे आणि याचा देखील व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओत बनवणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणी योजनेच्या अपडेट्स वेळोवेळी मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नक्कीच गरीब गरजू लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. परत भेटूयात, काळजी घ्या. स्वामी समर्थ.